हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क चंद्रकांत देशमाने यांनी एक मास्टर प्लॅन बनवला. त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबाबरोबर अवनीला चक्क किडनॅप करण्याचा प्लॅन बनवलाय. अवनीला तिचे सर्टिफिकेट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलून घ्यायचं आणि मग अवनीला येथेच डांबून ठेवायचं. तिला दांगट कुटुंबाच्या घरी जाऊच द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलंय. मग अवनी आणि धन्या हे दोघे देशमानेंच्या घरी पोहोचले. अवनी आतमध्ये गेली. धन्या बाहेरच उभा होता आणि तोपर्यंत महेशने दरवाजा लावून घेतला. त्यामुळे अवनी चांगलीच घाबरली आहे. मग खरंच अवनी ही तेथेच राहणार का, की राजा अवनीला सोडू शकेल? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच धोंडे अण्णा घरी परत येतो आणि अंगणामधील रांगोळी पाहून धोंडे अण्णाला खूप आनंद होतो. तेवढ्यात अवनी घराबाहेर येते. धोंडे अण्णा विचारतो, सुनबाई, ही रांगोळी कुणी काढली आहे? अवनी सांगते, धोंडे अण्णा मीच काढली आहे. हे ऐकून धोंडे अण्णाच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग अवनी या रांगोळीवर हळद कुंकू टाकते. हे पाहून धोंडे अण्णाच्या डोळ्यात पाणी येतं. अवनी हे पाहते आणि विचारते, काय झालं अण्णा? तर अण्णा सांगतात, काय नाही गं, इतक्या वर्षानंतर आपल्या अंगणात रांगोळी पाहिली ना, म्हणून डोळे भरून आले. हे ऐकून अवनीसुद्धा इमोशनल होते. अवनी म्हणते, अण्णा, मी आज चहा बनवलाय, तुमच्यासाठी चहा आणू का? तर धोंडे अण्णा विचारतात, यावेळेस चहा? अवनी विचारते, काय झालं? अण्णा म्हणतात, नाही नाही, यावेळेसच चहा लागतो, चहाला हीच वेळ असते, जा घेऊन ये. अवनी म्हणते, हो हो, आले मी चहा घेऊन. असं म्हणून अवनी आतमध्ये निघून जाते आणि मग धोंडे अण्णा सुलो आत्याला आवाज देतो, ए सुले, ए सुले. आणि सुलो आत्या ही घराबाहेर येते. धोंडे अण्णा खाटेवर बसलेला असतो. सुलो आत्या विचारते, काय रे धोंड्या, आज बहिणीची लईच आठवण आली, काय घरबीर माझ्या नावावर करून देणारी की काय? धोंडे अण्णा म्हणतो, ती रांगोळी दिसतीये का? ती 9 ठिपक्याची का 11 ठिपक्याची ते पहा. तर सुलो आत्या म्हणते, मला काय करायचंय, किती पण ठिपक्याची असेल, तू काढली आहे का? तर धोंडे अण्णा म्हणतो, मी कशाला काढल, माझ्या सुनबाईनी काढली आहे. हे ऐकून सुलो आत्याला जबर धक्काच बसतो. धोंडे अण्णा म्हणतो, माझी सून लय गुणाची आहे, पहा किती छान रांगोळी काढली आहे तिने, आणि आज तिने माझ्यासाठी चहासुद्धा बनवलाय. हे ऐकून तर सुलो आत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यात अवनी धोंडे अण्णासाठी चहा घेऊन येते. सुलो आत्याला पाहून ती सुद्धा घाबरते. सुलो आत्याला खूप राग आलेला असतो. ही धोंड्याची सून घरात रमलीये आणि घर सोडून जायला काही तयार नाहीये, उलट रांगोळी काढतीये, चहा बनवून देतीये. हे पाहून सुलो आत्याचा खूप जळफळाट होतो. धोंडे अण्णा चहाचा कप हातात घेतो आणि विचारतो, ए सुले, चहा पिणार का? देऊ का? सुलो आत्या त्याच्याकडे रागारागाने पाहते. अवनी म्हणते, अण्णा कशाला, उगच परत वाद होईल. अण्णा म्हणतो, अगं तिला काय घाबरतोय मी वादाला, आणि तुला जळायचा वास येतोय का, जळायचा वास? सुलो आत्या रागारागाने निघून जाते. धोंडे अण्णा हसू लागतो. अवनी म्हणते, चहा पिऊन पहा ना, कसा झालाय ते सांगा. धोंडे अण्णा चहाचा पहिला घोट पिताच, अरे देवा, हे तर क्वार्टरपेक्षा जास्त कडू आहे, असं गुपचूप म्हणतो. अवनी विचारते, काय झालं, नाही आवडला का, स्ट्रॉंग झालाय का? धोंडे अण्णा म्हणतो, नाही नाही नाही, एक नंबर, फक्कड चहा झालाय, फक्कड चहा, तू जा आतमध्ये. अवनी आतमध्ये निघून जाते. धोंडे अण्णा कसा वसा तोंड वाकडं करत करत हा चहा पितो. धोंडे अण्णाला चहा बिलकुल आवडत नाही, पण आता सुनेच्या हातचा पहिला चहा आहे म्हणून गोड मानून धोंडे अण्णासुद्धा चहा पिऊन घेतो. आणि इकडे घरात अवनी येणार, लगेच पाण्या जागेवर जाऊन बसतो आणि हे चौघेही चहा पिऊ लागतात. अवनी येऊन पाहते आणि विचारते, तुमचा अजून चहा पिऊन नाही झालाय का? तर पाण्या म्हणतो, नाही नाही, पितोय ना, हळूहळू पितोय. हा राजा आहे ना, आज जास्तच हळूहळू चहा पितोय. ए राजा, लवकर चहा पी रे. राजा म्हणतो, ते थोडा गरम होता ना, म्हणून हळूहळू पितोय. आणि मग सगळे भाऊ कसे बसे चहा संपवतात. त्यांच्या चेहऱ्यावर अरे देवा, हे काय होतं, असे एक्सप्रेशन असतात. अवनी म्हणते, तुमच्या सगळ्यांचा चहा पिऊन झालाय ना, आता मी चहा पिऊन पाहते. सगळे भाऊ जोरात ओरडतात, नाही. अवनी खूप दचकते. पाण्या म्हणतो, नाही वहिनी, तुम्ही चहा नाही प्यायचा, आज तुम्ही चहा नाही प्यायचा. तर अवनी म्हणते, पण मी चहा बनवलाय ना, मला टेस्ट करून पाहायचा आहे. असं म्हणून अवनी जाऊ लागते. तर धन्या तिच्या पुढे येऊन थांबतो आणि म्हणतो, नाही वहिनी, चहा आम्हाला खूप आवडलाय, म्हणून तुम्ही नाही प्यायचा, आज सगळा चहा आम्हीच पिणार. असं म्हणून धन्या
हा किचनमध्ये जातो. सगळे भाऊ आपल्या हातात चहा पकडून उभे असतात. मग धन्या किचनमधून चहाचं पातेलं आणि गाळणी घेऊन येतो आणि मग सगळ्यांना थोडा थोडा चहा देऊन टाकतो. सगळेजण कसा बसा चहा घेतात. अवनीला कळू नये की तिने किती कडू वाईट चहा बनवलाय यासाठी सगळ्या भावांची सर्कस सुरू असते. मग धन्या चारही भावांना चारही कपमध्ये चहा देतो आणि हे चारही भाऊ चहा पित असतात. अवनीला असं वाटतं की खरंच तिने खूप चहा बनवलाय, छान चहा बनवलाय, म्हणून सगळे इतके आनंदाने मागून मागून चहा पिताय. आणि मग सगळे भाऊ कसा बसा सगळा चहा पिऊन टाकतात. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून अवनीला अंदाज येतो की चहा काही चांगला झालेला नाहीये. सगळे भाऊ चहाचे कप ट्रेमध्ये ठेवून देतात, पण राजाच्या कपमध्ये एक दोन घोट चहा उरलेला असतो. आणि मग कोणाचंच लक्ष नसतं. एवढ्यात अवनी राजाचा कप घेते आणि चहा पिऊन पाहते, तर तिला हा चहा खूप कडू लागतो. ती म्हणते, छी, हा काय चहा आहे का? सगळे भाऊ तिच्याकडे पाहतात. अवनी म्हणते, चहा किती वाईट झालाय, मग तुम्ही मला का सांगितलं नाही की चहा कडू झालाय? राजा म्हणतो, मॅडम आता तुम्ही पहिल्यांदाच बनवला ना, त्या मानाने चहा खूप चांगला झालाय. धन्या पाण्या म्हणतात, हो हो, चहा चांगला झालाय. अवनी म्हणते, खोटं बोलू नका, चहा खूप वाईट झालाय. राजा म्हणतो, अहो तुम्ही पहिल्यांदा बनवला ना, त्या मानाने चहा खूप छान झालाय. धन्या म्हणतो, पुढच्या वेळेस चहा चांगला होईल ना? राजा सांगतो, चहामध्ये फक्त साखर नाही टाकली. यशोदा सांगतो, फक्त थोडा जास्त उकळला. धन्या पाण्या सांगतात, हो फक्त चहामध्ये दुधाची ॲडजस्टमेंट नाही केली. नंतर पाण्या सांगतो, हो पुढच्या वेळेस अद्रक वगैरे टाका. सगळे भाऊ एक एक करून चहामध्ये काय काय कमी होतं ते सगळं सांगतात. अवनीला खूप वाईट वाटतं. यशोदा म्हणतो, अहो चहा खरंच खूप छान झाला होता. राजा म्हणतो, तुम्ही ना माझ्या नजरेने चहा पिऊन पहा, चहा किती छान झाला होता ना, हे तुम्हाला कळेल. याने मग पाण्या सांगतो, हो ना, पुढच्या वेळेस ना फक्त दुधाची ॲडजस्टमेंट नीट करा, मग चहा एकदम छान होऊन जाईल. यशोदा सांगतो, पहिल्या वेळेच्या मानाने खूप छान झाला, पुढच्या वेळेस ना तुम्ही आणखीन छान चहा बनवाल, तुम्ही बिंदास चहा प्याल, टेन्शन घेऊ नका. हे ऐकून अवनीला बरं वाटतं. तेवढ्यात राजाच्या लक्षात येतं की अवनीने त्याच्याच उष्ट्या कपमधून चहा पिलाय. राजा विचारतो, अहो पण तुम्ही माझा कप का घेतला? त्या कपातून मी जस्ट चहा पिलो होतो, उष्टा होता तो कप. अवनी काही बोलणार इतक्यात धन्या म्हणतो, अरे राजादा, पिऊ दे ना, असा चहा पिला ना तर प्रेम वाढतं, उष्ट प्यायचं असतं नवरा बायकोनं एकमेकांचं. हे ऐकून अवनी आणि राजा खूप लाजतात. यशोदा चिडतो. अवनी लगेच कप खाली ठेवून देते. राजा म्हणतो, चला मला जायचंय, मला खूप काम आहे, असं म्हणून राजा घराच्या बाहेर पडतो. त्याच्या मागे मागे सगळे भाऊसुद्धा पडतात. अवनी मात्र लाजते की मी राजाच्या उष्ट्या कपमधून चहा पिला. आणि इकडे अवनीला जे उंदीर दाखवून धोंडी अण्णाने घाबरवलं होतं, अवनी जे पळत होती, तो व्हिडिओ महेश, चंद्रकांत आणि अवनीच्या आईला दाखवतो. आणि हा व्हिडिओ पाहून चंद्रकांतला खूप वाईट वाटतं. चंद्रकांतला हे दिसत नाही की चेष्टा मस्करी सुरू आहे. त्याला असं वाटतं की दांगट कुटुंब माझ्या अवनीचा छळ करतंय. त्यामुळे चंद्रकांत खूप चिडतो. अवनीची आईसुद्धा दुःखी होते. आणि महेश म्हणतो, पाहिलं का, आपलं घर सोडून गेली आणि तिथे तिचा कसा छळ होतोय. बाबा मी तर सांगतोय, आत्ताच्या आत्ता आपण पोलीस कंप्लेंट करूया की अवनीचा छळ दांगट कुटुंबीय करताय. थांबा, मी लगेच फोन लावतो. त्या सगळ्यांना ना जेलमध्ये खडी फोडायलाच पाठवूया. परंतु चंद्रकांतला हे आवडत नाही. चंद्रकांत चिडून म्हणतो, अरे बोलण्याच्या आधी काही विचार करत जा. आपण पहिल्यांदा जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा अवनी त्या राजाचं लग्न लावून दिलं. आता जर आपण त्यांना हे सांगायला गेलो ना तर ते आपल्यावर विश्वासच ठेवणार नाही. ते म्हणतील तुम्ही जाणून बुजून असं करताय. पुन्हा एकदा आपल्या आबरूचे धिंडवडे काढायचे का? अवनीची आई चंद्रकांतसाठी पाणी देते. आणि मग महेश सांगतो, ती अवनी ना एक नंबरची मूर्खे, स्वतःला गोल्ड मेडलिस्ट म्हणवते आणि गेली तर गेली पळून, पण तिचे सगळे सर्टिफिकेट येथेच राहिले आणि मला फोन करून म्हणते मला माझ्या सर्टिफिकेटची बॅग हवी आहे. मी ते काय देणार नाही आहे. हे ऐकून चंद्रकांतला मोठा धक्काच बसतो. चंद्रकांत विचारतो, काय बोललास तू? अवनीने तुला फोन केला होता? महेश सांगतो, हो, काल परवाच फोन केला होता, तिचे सर्टिफिकेट्स मागत होती. चंद्रकांत विचारतो, मग तू काय म्हणालास? महेश सांगतो, मी म्हणालो बिलकुल मिळणार नाही. चंद्रकांत चिडून म्हणतो, अरे मूर्ख शिरोमणी, तुला काही अक्कल आहे की नाही? असा काही मूर्खपणा करण्याच्या आधी मला विचारायचं ना. महेश विचारतो, आता मी काय केलं? तर चंद्रकांत सांगतो, अरे तिने फोन केला होता तर तिला घरी बोलवून घ्यायचं. आता एक काम कर, तिला फोन कर, तिला म्हण तुला जर सर्टिफिकेट्स लागत असतील तर येथे यायचं. आणि एकदा का ती या घरात आली मग मी तिला या घराच्या बाहेर जाऊच देणार नाही. आणि एकदा
माझी अवनी या घरात असली ना, मग मी त्या दांगट कुटुंबाचं काय करतो ते तू पाहाच. महेश हा लगेच अवनीला कॉल करू लागतो. चंद्रकांत म्हणतो, नाही 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 नाही, थांब, तू फोन नको करू. तू जर फोन केला तर तिला संशय येईल. अशा एखाद्या व्यक्तीला फोन करायला सांगावं लागेल ज्याचा संशय अवनीला येणार नाही. आणि चंद्रकांत विचार करू लागतो की अशी व्यक्ती कोण असेल. चंद्रकांत अवनीच्या आईला विचारतो, उद्या काय तू सांगत होतीस? अवनीची आई सांगते, उद्या वटपौर्णिमा आहे. चंद्रकांत म्हणतो, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण मागे आणले होते आणि आता वटपौर्णिमेच्या दिवशीच माझी अवनी या घरात परत आली ना, मग मी त्या दांगट कुटुंबाचे प्राण यमाला देऊन टाकणारे. त्या दांगट कुटुंबाला आता माझ्या हातून कुणी वाचू शकणार नाही, असा ठाम निर्धार चंद्रकांत करतो. त्यामुळे महेश खूप खुश होतो की आता दांगट कुटुंबाची चांगली ठासली जाणार. आणि इकडे यशोदा, त्यानंतर पाण्या, धन्या हे सगळे कामाला जायला निघतात. यशोदाने राजाच्या सांगितल्याप्रमाणे आज एकदम टापटीप कपडे घातलेले असतात. मग पाण्या आणि धन्या विचारतात, ए यशोदा, कुठे चाललायस? पोरगी पाहायला चाललाय का? यशोदा विचारतो, म्हणजे? पाण्या म्हणतो, अरे एवढे टापटीप कपडे घालून चाललाय म्हणून विचारतो. यशोदा काही बोलतच नाही. तेवढ्यात राजा बाहेर येतो आणि म्हणतो, हे यशोदा, हे काय रे? इन कर ना, बेल्ट घातलाय ना, आणि बूट कुठे तुझे? असा कसा चाललाय? यशोदा त्याच्याकडे रागारागाने पाहतो. राजा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, जेवढं केलंय ना तेवढं पण ठीक आहे. आणि तेवढ्यात अवनी घराबाहेर येते. यशोदा त्याची सायकल घेऊन जाऊ लागतो. तर अवनी म्हणते, सॉरी यशोदा, आज माझ्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खराब झाली ना? तर धन्या म्हणतो, अहो नाही वहिनी, उलट खूप चांगली सुरुवात झाली. आणि आपण काय करू, पुढच्या वेळेस आहे ना सगळे एकत्र बसून चहा पिऊ, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा चहा खूप गोड लागेल. हे ऐकून अवनी, राजा, यशोदा, पाण्या सगळे हसू लागतात. यशोदा त्याची सायकल घेऊन जात असतो. अवनी त्याच्याकडे पाहते. राजा लगेच घाबरतो आणि म्हणतो, अरे काय यशोदा, तुला किती वेळ सांगितलंय सायकलवर जायचं नाही? एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे तू, सायकलवर काय जातो? ठेव ती सायकल. ए पाण्या, त्याला टॅक्सीपर्यंत सोड, तो टॅक्सीने जाईल. यशोदाचा नाईलाज होतो. अवनी राजाकडे विचित्र नजरेने पाहत असते. कदाचित तिला कळलंय की राजा खोटं बोलतोय, यशोदा मोठा कॉन्ट्रॅक्टर नाहीये. यशोदा तेथेच सायकल स्टँडवर लावतो आणि पाण्या, धन्या त्यांच्या गाडीवर बसतो. धन्या, पाण्या यांना काही कळतच नाही. राजा हात जोडतो तेव्हा अवनीसुद्धा हसत असते आणि यशोदा पाण्या आणि धन्याच्या गाडीवर बसतो. पाण्या म्हणतो, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, पाईपमध्ये टाकून ठेवलं तरी वाकडंच. आणि मग हे तिघे तेथून निघून जातात. अवनी हसत असते. राजा यशोदाची सायकल पुन्हा एकदा स्टँडला लावून देतो आणि म्हणतो, आमच्या यशोदाचं आहे ना असंच आहे, एकदम डाऊन टू अर्थ, अर्थिंग असलेला माणूस आहे एकदम. आणि त्याला किती वेळ सांगितलं, अरे आता मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला आहे, तू काही गुत्तेदार नाही राहिला आहे, पण बिलकुल ऐकत नाही. त्याला म्हटलं ना गाडी घे, तरी गाडी घेत नाही. त्याचं एकदम असंच आहे, उच्च विचारसरणी आणि साधी राहणी, असंच करतो तो नेहमी. आणि राजा हसू लागतो. अवनी म्हणते, आणि तुझं काय? राजा म्हणतो, माझं पण सेम टू सेम, आपलं पण साधी राहणी, उच्च विचारसरणी. अवनी म्हणते, ते नाही, तुझ्या कामाचं काय? तू नाही कामाला जाणार आहे का? राजा म्हणतो, काम असेल तर जाईल ना. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, अहो आपण मालक आहे, आपल्याला कामावर जागा लागत नाही, माणसं ठेवलेत ना ते सगळं मॅनेज करतात. अवनी म्हणते, नाही राजा, हे प्रोफेशनल नाही आहे, तुला कामाला जावंच लागेल, जा बरं कामाला, बिलकुल येथे थांबू नकोस. तर राजा म्हणतो, अहो माणसं ठेवलेत ना, मी फोनवरून मॅनेज करतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अवनी म्हणते, मला माहिती आहे, माझी काळजी वाटते, माझ्याबरोबर घरी राहायचं माझ्या सेफ्टीसाठी, म्हणून तू जात नाही आहे. पण मला हे बिलकुल आवडत नाही, सगळे जातात, धनुसुद्धा कामाला गेला, कॉलेजला गेला, मग तू सुद्धा जायला पाहिजे ना, तू सुद्धा जा. राजा म्हणतो, अहो ऐका, काही गरज नाही आहे, मी सगळं मॅनेज करेल फोनवरून, सगळी माणसं आपलं आपलं काम करतात माझ्या तिथे कामावर. तर अवनी म्हणते, ठीक आहे, तू नाही गेला ना तर मी घर सोडून जाईल. राजा म्हणतो, नाही नाही, जातो मी, तुम्ही जा घरामध्ये, मी जातो. आणि राजा हा कोठे जायचा आता असा विचार करून तेथून निघून जातो. इकडे घरामध्ये अण्णा आपली बाटली उघडत असतात. आता दारू पिण्याचा त्यांचा प्रोग्राम असतो आणि तेवढ्यात अवनी घरात येते. अवनीला पाहून अण्णा लगेच दारूची बाटली लपवून ठेवतात. अवनी त्यांच्याकडे पाहून स्माईल करते आणि अण्णा गाणं गाऊ लागतात. सखी मंद झाल्या तारका, कधी जाशील तू, कधी जाशील तू. तर अवनी ही त्यांच्यासमोर उभी राहते आणि अण्णा तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करतात. तर अवनी विचारते, अण्णा तुम्ही हे घर रिपेअर का नाही करून घेत? तर अण्णा सांगतात, करायचं तर आहे,
पण नाही ना करू शकत. माझ्या पाठीवर पाय देऊन आलेले ते दोघं त्यांनी केस केली आहे घरावर, त्यामुळे घराचं रिपेअरिंग नाही होऊ शकत. अवनी म्हणते, तसं घर खूप छान आहे बरं, मला तुमचं हे घर खूप आवडलं. अण्णा सांगतात, हो घर तर तसं खूप छान आहे, पण त्या दोघांमुळे रिपेअर करता येत नाही. अवनी म्हणते, आपण आहे ना हे घर रिपेअर करून घेऊ, याला असा अँटिक मस्त फील देऊ. किती मोठं घर आहे ना, घर एवढं मोठं आहे, समोर जागा आहे अंगणात, पाठीमागे किती जागा आहे, एकदम प्रशस्त आहे. अण्णा म्हणतात, हो हो खूप प्रशस्त आहे. तेवढ्यात अण्णांना ठसका येतो. अवनी म्हणते, थांबा मी तुम्हाला पाणी देते. अण्णा म्हणते, नाही 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 मी घेतो. अण्णांना पाण्यात दारू मिक्स करायची असते, त्यामुळे अण्णा धावत पळत किचनमध्ये जातात. ते तांब्यामध्ये दारू मिक्स करणार, एवढ्यात अवनी तेथे येते. अवनीला पाहून ते दचकतात, पण फ्रीजच्या मागे तांब्या असतो, त्यामुळे त्यांचं काम सुरूच असतं पाण्यात दारू मिक्स करण्याचं. अवनी विचारते, अण्णा तुमच्या भावंडांची नेहमीच भांडणं व्हायची का, म्हणजे लहानपणापासून? अण्णा सांगतात, नाही नाही लहानपणापासून कशी भांडणं होतील, लहानपणी तर खूप प्रेम होतं आमच्यामध्ये, हे मोठं झाल्यावर भांडणं सुरू झाली प्रॉपर्टीमुळे. अवनी विचारते, म्हणजे तुम्ही रक्षाबंधन वगैरे सगळे सण साजरे करत असाल ना? तर अण्णा सांगतात, हो मग, अगं जोपर्यंत माझी लक्ष्मी जिवंत होती ना, तोपर्यंत हे घर असं लखलख करायचं आणि अख्खा गाव आमच्या घरातले सण पाहायला यायचा आणि ही सुली कायम आमच्या घरातच पडेल राहायची. अण्णा ही दारू मिक्स करतात आणि पुन्हा आपल्या खाटेवर येऊन बसतात. अवनी त्यांच्या समोर येते. अण्णा तिला सांगतात, अगं काय सांगू तुला, ही सुली ना काय माझ्या घरी यायची आणि लक्ष्मी तिला वंस वंस करत थकत नव्हती. काय काय दिलं तिला, पहिले हातातल्या पाटल्या दिल्या, मग कानातले दिले, मग बोरमाळ दिली, गळ्यातला मोठा नेकलेस दिला, किती दिलं तिला, पण तिला हाय का किंमत? माझी लक्ष्मी आज गेली आणि आज माझं हे घर गिळायला निघाली आहे ती. हे बोलता बोलता अण्णाच्या डोळ्यात पाणी येतं. अवनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. अण्णा रडू लागतात. अवनीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. अण्णा यांचं दारू पिणं सुरूच असतं. हळूहळू त्यांना दारूची नशा चढत असते. तेव्हा अण्णा म्हणतात, पण आता मला काही टेन्शन नाही आहे, या दांगट कुटुंबाचे दुःखाचे दिवस गेलेत. आता माझी सून घरी परत आली आहे ना, लक्ष्मी माझी घरी परत आली आहे माझ्या सुनेच्या रूपाने, त्यामुळे आता या घरात पुन्हा सगळं आधीसारखंच होणार. सगळं एकदम मोठ्या आनंदाने आपण सण साजरे करू, एकदम आनंदात राहू, हे घरसुद्धा रिपेअर करून घेऊ. अवनीला खूप वाईट वाटतं, कारण तिला तर या घरात जास्त दिवस राहायचं नाही आहे. अवनी अण्णांसमोर बसते आणि विचारते, अण्णा आधी तुम्ही ट्रक चालवायचा ना? अण्णा म्हणतात, हो मग ट्रक चालवायचो. 25 तीन तीन 3 ट्रक होते आपले, स्वतःचा धंदा होता आपला आणि अख्ख्या देशात ट्रक चालवायचो मी. जो नकाशा तुम्ही भूगोलाच्या पुस्तकात पाहिलाय ना, तो मी माझ्या ट्रकच्या विंडशिल्डमध्ये पाहिलाय. अगं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे फिरलो मी. काश्मीरच्या बर्फात ट्रक चालवलाय, कन्याकुमारीच्या उन्हात ट्रक चालवलाय, गुजरातच्या खाऱ्या वाऱ्यात ट्रक चालवलाय, सगळीकडे ट्रक चालवलाय मी. हे ऐकून अवनी खूप खुश होते. अवनी एकदम आनंदाने त्यांच्या गप्पा ऐकत असते. पण हळूहळू अण्णांचं दारू पिणं सुरूच असतं, त्यामुळे अण्णांना दारूची नशा चढते आणि मग एवढा वेळ नॉर्मल बोलणारे अण्णा काही बाही बोलू लागतात. अण्णा सांगतात, काय सांगू तुला सुनबाई, एकदा गाडीचा 8वा गिअर टाकला की मग सुसाट. अवनी विचारते, 8वा गिअर? अण्णा म्हणतात, हो 8वा गिअर. आणि अण्णा पुन्हा दारू पितात. अण्णा सांगतात, 8वा गिअर टाकला की मग कन्याकुमारीच्या बर्फातून मी गाडी चालवायचो. अवनी विचारते, कन्याकुमारीमध्ये बर्फ? अण्णा म्हणतात, हो. आणि मग 28वा गिअर टाकला की गाडी सुसाट काश्मीरच्या रणरणत्या उन्हात. काय सांगू तुला काय मजा यायची. अवनीला शंका येते, आता काहीतरी चुकतंय. अण्णांची काही पण बडबड सुरू होते. गाडीचा 28वा गिअर, मग काश्मीरचं ऊन, कन्याकुमारीचा बर्फ. अवनीला संशय येतो, या ग्लासमध्ये काहीतरी गडबड आहे. अण्णा हे पूर्णपणे दारूच्या नशेत आलेले असतात. अवनी हा ग्लास, हा तांब्या आपल्या नाकाजवळ आणते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की या तांब्यात पाणी नाही आहे, तर या तांब्यात दारू आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनी आणि अण्णा या दोघांचं जे संभाषण होतं ते पाहूनसुद्धा खूप भारी वाटलं. चहावरून जी कॉमेडी झाली तीसुद्धा खूप भारी होती. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की स्वाती ही अवनीला कॉल करेल
आणि म्हणेल तुला तुझे सर्टिफिकेट्स हवे असतील तर तुला घरी यावं लागेल. अवनी ही गोष्ट घरातील सगळ्यांना सांगणार. राजा चिडून म्हणेल, नाही नाही, काही गरज नाही आहे. तर अवनी म्हणेल, गरज आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि मग अवनी ही धन्याबरोबर आपल्या घरी पोहोचणार आणि अवनी घरात येताच महेश घराचा दरवाजा लावून घेईल आणि धन्या हा बाहेर एकटाच राहील. त्यामुळे अवनी खूप घाबरणार. चंद्रकांत त्यानंतर महेश हे अवनीला घरात कोंडून घेतील. अवनीला खूप भीती वाटेल आणि मग अवनीला समजणार की यांनी माझ्याविरुद्ध काय प्लॅन बनवला आहे. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. तर हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.